morning, all of you. I am Mrs. Meena Takalkar. Friends, today we are going to learn very important topic of writing skill, that is speech writing. In question paper, question number 5, in that B1 is dialogue writing and B2 is on drafting a speech. You have a choice to write B1 or B2. For this you have 5 marks. विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किलवर आधारित इयत्ता 9वी आणि 10वीला प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर 5 B1 हा डायलॉग रायटिंगवर आहे आणि त्याला और क्वेश्चन आहे तो म्हणजे B2 ड्राफ्टिंग अ स्पीच. तुम्हाला या दोन्हीपैकी एक प्रश्न लिहायचा असतो, त्यासाठी 5 मार्क्स आहे. त्यामधील आज मी तुम्हाला B2 ड्राफ्टिंग अ स्पीच शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पीच म्हटले की आपल्याला आठवते ते म्हणजे भाषण. भाषण प्रभावी करण्यासाठी काय व कोणते किती मुद्दे आवश्यक असतात ते आज आपण पाहूयात. एखाद्या वक्त्याचे भाषण जर आपल्याला आवडले तर ते कशामुळे आवडते, त्या भाषणाची सुरुवात, भाषणाचा विषय, भाषण करताना मांडलेले विचार, त्यातील ॲप्रोप्रिएट एक्झाम्पल्स आणि ते एक्झाम्पल्स रसिक प्रेक्षकांच्या मनावर किती प्रभावीपणे ठसविले आहे, ह्या सगळ्यांमुळे भाषण उत्कृष्ट बनत असते. सर्वात शेवटी भाषणाचा केलेला शेवट हाही तितकाच महत्त्वाचा असतो. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर भाषण तयार करण्याचा मुख्य हेतू काय असतो, तर तुमचे मत, तुमचा अभिप्राय आणि तुमचे विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचवून त्यातील मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचविणे होय. ह्यामध्ये आपल्याला भाषणाची योग्य सुरुवात करून भाषण कसे प्रभावी करता येईल याचा विचार करायचा. ऐकणाऱ्या श्रोत्यांशीच आपण संवाद साधतो आहे, म्हणजेच कन्व्हर्सेशन विथ ऑडियन्स अशी कल्पना करून स्पीच तयार करायचे आणि त्यानंतर ऐकणाऱ्याचे आभार मानायचे, म्हणजेच थँकिंग द ऑडियन्स. या प्रकारचे लेखन करताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या म्हणजे कोणत्या, तर बघा, दिलेला विषय जो आहे तो सर्वप्रथम नीट वाचायचा आहे. नंतर संबंधित विषयाची माहिती व्यवस्थित लिहायची. वाक्यरचना किंवा काळ याचा योग्य विचार करायचा आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्या स्वतःच्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून व्यवस्थित लेखन करायचे. त्यानंतर आपल्याला काय पाहायचे, तर व्हॉट इज स्पीच. स्पीच म्हणजे नक्की काय आहे, तर बघा, स्पीच इज यूज टू एक्सप्रेस व्ह्यूज इन पब्लिक. म्हणजे तुमचे मत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचविणे म्हणजेच एक भाषण होय. आणि सेकंड डेफिनेशन सी, अ स्पीच इज कम्युनिकेटिव्ह फॉर्म ऑफ एक्सप्रेशन ऑफ वन्स आयडिया ऑर पॉईंट्स ऑन अ स्पेसिफिक टॉपिक. म्हणजेच काय, तर एखाद्या विशिष्ट विषयावर मत व्यक्त करण्यासाठी दिले जाणारे म्हणजेच भाषण होय. आता सी द नेक्स्ट, वाईल रायटिंग अ स्पीच यू शूड रिमेंबर फॉलोविंग थिंग्स. आता स्पीच लिहिताना तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या असतात किंवा पाळायच्या असतात. म्हणजे त्या म्हणजे कोणत्या, तर रीड द गिवन टॉपिक केअरफुली. दिलेला विषय जो आहे तो तुम्ही नीट वाचायचा आहे. त्याच्यामध्ये सेकंड, राईट ॲप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन ऑफ गिवन टॉपिक. संबंधित विषय जो दिलेला आहे त्याची व्यवस्थित माहिती लिहायची आहे. थर्ड वन इज यूज ॲप्रोप्रिएट टेन्स अँड सेंटेन्सेस. म्हणजेच तुम्ही भाषण लिहित असताना जे योग्य अशा काळांची रचना करायची किंवा योग्य काळ वापरायचे आणि वाक्यरचना जी आहे ती योग्य करायची आहे. म्हणजे काळ आणि वाक्यरचना तुमची योग्य असावी. त्याच्यानंतर लास्ट वन इज यूज युअर ओन पॉईंट्स, व्ह्यूज अँड मेक युअर रायटिंग इंटरेस्टिंग बाय यूजिंग कोट्स. म्हणजे तुमच्या स्वतःच्या किंवा आपल्या स्वतःच्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून व्यवस्थित लेखन करावे. आता हे स्पीच जे आहे ते 3 पार्ट्समध्ये विभागले आहेत. सी द स्पीच इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. त्यातला पहिला पार्ट जो आहे तो इंट्रोडक्शन, सेकंड पार्ट इज मेन बॉडी
and third part is conclusion, means ending. See next marking scheme of the speech. Now first one is appropriate beginning and conclusion. तुम्ही जर सुरुवात ही व्यवस्थित केली असेल आणि निष्कर्ष समारोपही जर व्यवस्थित केला असेल तर त्यासाठी 1 मार्क आहे. सेकंड वन इज बॉडी ऑफ द स्पीच, म्हणजे मुख्य भाग जो आहे तो मुख्य भाग जर व्यवस्थित लिहिला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 मार्क्स मिळून जातील. थर्ड वन इज ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज, म्हणजेच काय तर तुम्ही भाषण लिहित असताना जर तुमची भाषा जी आहे ती व्यवस्थित वापरली असेल किंवा सौंदर्यशाली भाषा वापरली असेल तर त्यासाठी तुम्हाला 1 मार्क्स आहे. अँड लास्ट वन, फोर्थ वन इज करेक्ट यूज ऑफ ग्रामर. ग्रामरचा जर योग्य वापर केला असेल तर ह्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क आहे. म्हणजे टोटल पूर्ण कृतीपत्रिकेमध्ये ह्या प्रश्नाचा जर विचार केला तर ह्या प्रश्नासाठी तुम्हाला 5 मार्क्स हे असे विभागून दिलेले आहेत. सी द स्पीच इज डिवायडेड इंटू 3 पॅरेग्राफ्स. आता ते जे मी आत्ता तुम्हाला सांगितले ते 3 पॅरेग्राफ्स कोणते आहे तर पहिलं म्हणजे इंट्रोडक्शन. आत्ताच मी सांगितलं की इंट्रोडक्शन. आता त्या इंट्रोडक्शनमध्ये काय काय आलं पाहिजे तर फर्स्ट वन इज ग्रीट द ऑडियन्स, म्हणजे तुम्हाला काय करायचे तर ऑडियन्सला ग्रीट करायचे, म्हणजे श्रोत्यांचं स्वागत करायचे. आता ते कसं करणार तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भाषण देत आहात त्यावेळेस वेळेप्रमाणे हे शब्द तुम्ही वापरायचेत. आणि नंतर रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, रिस्पेक्टेड जजेस, रिस्पेक्टेड टीचर्स, माय डिअर फ्रेंड्स एक्सेट्रा असे वापरून तुम्ही ग्रीट करायचे ऑडियन्सला. द नेक्स्ट वन इज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. इथे तुम्हाला काय करायचं आहे तर स्वतःची ओळख करून द्यायची आहे. आता स्वतःची ओळख करून देत असताना तुम्ही स्वतःबद्दल माहिती सांगायची आहे. लास्ट वन इन इंट्रोड्यूस द टॉपिक. आता इथे टॉपिक इंट्रोड्यूस करायचं आहे, म्हणजे जो तुम्हाला विषय मिळालेला आहे त्या विषयाबद्दल थोडी माहिती सांगायची आहे. त्याच्यामध्ये सेकंड पार्ट जो सांगितला आहे आपण तो म्हणजे बॉडी ऑफ द स्पीच, म्हणजे सेकंड पॅरेग्राफ कोणता येणार आपला बॉडी ऑफ द स्पीच. आता बॉडी ऑफ द स्पीचमध्ये काय काय आलं पाहिजे तर द मेन कॉन्टेंट ऑफ द स्पीच, भाषणाचा जो महत्त्वाचा जो भाग आहे तो ह्याच्यामध्ये आला पाहिजे. त्यानंतर एंडिंग अँड कन्क्लुडिंग द स्पीच, तिसरा जो पॅरेग्राफ आहे भाषणाचा तो म्हणजे एंडिंग अँड कन्क्लुडिंग द स्पीच, म्हणजे तुम्ही एंड कसं करणार आहात त्या स्पीचचा ते लिहायचं आहे. मग इथे काय करायचं समिंग अप ओव्हरऑल पॉईंट्स अँड कन्क्लुडिंग द टॉपिक, म्हणजे जेवढे तुम्ही पॉईंट्स सांगितलेत ते थोडक्यात तुम्ही त्याचा सारांश सांगायचा आहे. आणि पुढे ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन. आता इथे मी काय करते तुम्हाला तर एका भाषणाचा नमुना देत आहे. त्या नमुन्याप्रमाणे कसं असेल तर पहिला जो मुद्दा पाहिला आपण ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन, म्हणजे भाषणाचा हा पहिला पॅरेग्राफ आहे. त्याच्यामध्ये काय येईल फॉर एक्झाम्पल रिस्पेक्टेड प्रेसिडेंट ऑफ द फंक्शन, ऑनरेबल चीफ गेस्ट, हेडमास्टर, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. Today I am going to deliver a speech on my role model Dr. Kalam. The president and renowned scientist Dr. APJ Kalam was born on 15th October 1931 at Rameshwaram in Dhanushkodi, Tamil Nadu to a working class Muslim family. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शनमध्ये एवढं तुमचा भाषणाचा भाग येईल आणि तोच भाषणाचा भाग बॉडी ऑफ द स्पीचमध्ये कोणता येईल बघा. त्यासाठी डिस्पाइट ऑफ इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स विथ ग्रेट अँड कंटिन्युअस एफर्ट्स दिस मॅन अचीव्ड ग्रेटेस्ट पोस्ट ऑफ इंडिया. दिस इज द विक्ट्री ऑफ इंडियन डेमोक्रेसी, अ रिलिजन अँड सोसायटी विच इज ऑलवेज सस्पेक्टेड बिकॉज ऑफ इट्स लिटरसी. Immodesty, rough and terrorist activities cannot become obstacles in his glorious path. I heard his name firstly in the period of Pokhran nuclear blast, but I do not know anything more about him at that time. आता बॉडी ऑफ द स्पीचमध्ये तुमचा हा पार्ट येईल.
त्याच्यानंतर राहिलेला जो थोडा पार्ट आहे तो पुढे बघा. व्हेन डॉक्टर कलाम बिकेम आवर प्रेसिडेंट आय बिकेम मोर ईगर टू नो अबाउट हिम. सम आर्टिकल्स अबाउट हिम स्लोली पुल्ड मी टुवर्ड्स हिम अँड आय गॉट माय रिअल हिरो द रोल मॉडेल ऑफ माइन. आणि मग एंडिंग आणि कन्क्ल्युजन एकच असतं, परंतु इथे एंडिंगमध्ये बघा. हिज ग्रेट अचिव्हमेंट इन न्यूक्लिअर फिजिक्स डिड नॉट अफेक्ट हिज नेचर. जनरली द पर्सन इन दिस फील्ड इज दो टू बी अ सिरियस वन, but our president most peculiar thing is that he likes the children most and likes to spend time with them. He is interested in poetry and writings. His autobiography Wings of Fire म्हणजेच अग्निपंख speaks about his ideas about the willpower and his great efforts and his open-hearted character. He loves to read, playing veena, reciting Bhagavad Gita. आता त्याच्यानंतर आपल्याला कन्क्ल्युजन करायचे, म्हणजेच हे कन्क्ल्युजन कसं 2 किंवा 3च ओळीमध्ये असावं. अब्दुल कलाम इज अ हिरो विच मेक्स यू टू बी कॉन्फिडंट अँड प्रोव्हाइड्स बिलीफ दॅट. आणि नंतर तुम्ही कोट्स वापरू शकता शेवटी तुमचं भाषण प्रभावी बनवण्यासाठी. ह्याच्यामध्ये बघा. विक्ट्री इज शुअर, विक्ट्री इज आवर्स, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे तुम्ही भाषणाचा एंड करू शकता. आता ह्याच्यामध्ये मी एक तुम्हाला सॅम्पल स्पीच दिलेलं आहे, ते बघा. तुम्हाला क्वेश्चन कसा येतो. यू हॅव टू डिलिव्हर अ स्पीच इन द स्कूल असेंब्ली ऑन हाऊ टू अचीव ग्रेट सक्सेस. बिलो सम पॉईंट्स आर गिव्हन. प्रिपेअर अ स्पीच विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉईंट्स. पॉईंट्स बघा. एम, ॲबिलिटी, ॲम्बिशन, ट्राय टू बी परफेक्ट, टाईम अँड टाईड, वेट फॉर नन. हे जे पॉईंट आहे त्या पॉईंटच्या आधारे तुम्हाला भाषण तयार करायचे. त्याच्यामध्ये बघा. भाषण कसं असेल. रिस्पेक्टेड हेडमास्टर, माय लव्हिंग टीचर्स अँड माय डिअरेस्ट फ्रेंड्स, आय फील माय सेल्फ लकी ऑन हॅव्हिंग अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू स्पीक ऑन अचिव्हिंग सक्सेस बिफोर यू. इट इज सेड, a creature that pines for what he is not and what he has not. He is known as a man. We should be always restless for achieving success in our life. त्याच्याच पुढे बघा. Whenever we perform for achieving the success, we should think about our physical as well as mental abilities. We can't achieve anything without keeping aim before us. राहिलेला पार्ट बघा. Our ambition should be high because only ambition can create a path which leads one to glory and success. High ambition is must for this. We should plan our target, pay more attention to the time, accept every moment with the devotion and utilize it for creative work because wasted time never comes back. Study hard for achieving perfection because without perfection you will never get value, honor and respect. Respect is always commanded. It is not demanded. So work continuously by keeping patience even though the work which you are undertaking is a though tough task. Work hard and you will success because fortune favors for those who works hard. Try, but don't cry. We should be honest, sincere and loving and sympathetic for making our ambitions true because all these qualities help us to come up to life. हा झाला मेन पार्ट. नंतर although persons around you are ideal and lazy, we should not cease working. Don't lose your confidence because you can perform well with a great confidence. Take new experience at every moment because experience is the best teacher in our life. In the end, I will say one thing. Good ideas are not kept. You must utilize them immediately. आणि बघा. सगळ्यात शेवटी त्यांनी काय केले तर कोट्स दिलेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणि कोट्स कोणते दिल्यात तर गुड आयडियाज आर नॉट केप, यू मस्ट युटिलाइज देम इमिडिएटली. म्हणजे अशा काही तुम्ही कोट्स वापरून आणि एंडिंग जो आहे तो ॲप्रोप्रिएट एंडिंग करून तुम्ही भाषण तयार करू शकता.